वो डॉन जिसकी खूबसूरत बेटी अब मांग रही है भीख, जिसने बनाई थी खुद की पॉलिटिकल पार्टी। मागच्या 2-3 दिवसांपासून ही बातमी सतत दिसते। बातमी जितकी तडकती फडकती आहे तितका त्यातला कंटेंट भडक नाही। हसीन मस्तान मिर्झा तिचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत। या व्हिडिओमध्ये ती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे न्याय मागताना दिसते। आपल्या पतीने आपल्यावर अत्याचार केले, घराच्या बाहेर काढलं, जुहू भागातला बंगला ताब्यात घेतला, आपण इतकी वर्ष आपल्या हक्कासाठी लढतोय पण कुणी आपल्याकडे लक्ष देत नाही, मोदी आणि शहांनी लक्ष देऊन आपल्याला न्याय द्यावा अशी मागणी हसीनने केली। त्यानंतर सुरू झाली चर्चा। चर्चा जितकी हसीनची होती तितकीच एका माणसाची होती ज्याला हसीन बाप म्हणते। मुंबईच्या अंडरवर्ल्डचा मूळ पुरुष मस्तान हैदर मिर्झा उर्फ हाजी मस्तान। ही हाजी मस्तानची स्टोरी, मुंबई अंडरवर्ल्डची कथा सांगणारी। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। पनाईकुलम तमिळनाडूच्या कुड्डलोर जवळ असलेलं गाव। इथे कुटुंब राहायचं, हैदर मिर्झाचं कुटुंब। जितकी खाणारी तोंड होती तितके कमावणारे हात घरात नव्हते। याच घरात 1 मार्च 1926ला मस्तानचा जन्म झाला। त्याच्या जन्मतारखेवरून बरीच मतमतांतर आहेत, पण तमिळनाडूमध्ये जन्मलेला हा पोरगा मुंबईचं अर्थकारण बदलेल याचा अंदाज कोणालाच नव्हता। घरची गरिबी बघून मस्तानला अनेकदा मोठ्या शहरात जायची इच्छा व्हायची, पण त्याचं पाऊल बाहेर पडत नव्हतं। ते पडलं त्याच्या बापामुळे, हैदर मिर्झामुळे। हैदरला गरिबी नको झाली होती, त्याची कष्ट करण्याची तयारी होती आणि त्यासाठी त्याने शहर बदलायचं ठरवलं। तो काळ असा होता जेव्हा तमिळनाडूमध्ये कोणालाही आपलं नशीब बदलायचं असेल तर तो माणूस एकच शहर गाठायचा, मुंबई। हैदरने सुद्धा तेच केलं। तो मस्तानला घेऊन मुंबईला आला। क्रॉफर्ड मार्केट भागात हैदर एका सायकलच्या दुकानात पंक्चर काढायचं काम करायला लागला। मस्तान सुद्धा तेच काम करत होता। पैसे काही फार मिळायचे नाहीत, पण भूक भागायची आणि या बापलेकासाठी तीच मोठी अचिव्हमेंट होती। मस्तान थोड्यावर खुश नव्हता। 13 वर्षांच्या त्या पोराला मुंबईची झगमग दिसली होती। त्यानं मुंबईत असलेला पैसा ओळखला होता। त्याला फक्त सायकलचं नाही, नशिबाचं चाक फिरवायचं होतं। साधारण 1942चा किस्सा आहे। हाजी मस्तान मुंबई डॉक्सवर गेला। तिथे हमाल म्हणून काम करायला लागला। काम कष्टाचं होतं, पैसे फार मिळत नव्हते, पण नोकरीवर सरकारी असा शिक्का होता। मस्तानसाठी तोच महत्त्वाचा होता। दुबई, हाँगकाँग आणि इतर देशांमधून मोठ्या प्रमाणात माल यायचा। तो लोड अनलोड करायचं काम मस्तान करायचा। बघता बघता त्याची लोकप्रियता वाढली। तिथल्या अधिकाऱ्यांपासून ते कामगारांपर्यंत मस्तान सगळ्यांचा लाडका होता। मस्तान पोर्टवर चांगला रमलेला, पण एक गोष्ट मात्र त्याला खटकायची। मुंबई डॉक्सवर शेरखान पठाण नावाचा एक माणूस होता। तो सगळ्या हमालांकडून दर आठवड्याला 1 रुपया घ्यायचा, फक्त ताकदीच्या आणि भीतीच्या जोरावर। ही गोष्ट मस्तानच्या डोक्यात जायची। एक दिवस सगळे हमाल एका रांगेत पैसे द्यायला थांबले, पण त्यात 10 हमाल कमी होते। शेरखान पठाणने हे 10 जण कुठे गेले याबद्दल विचारणा केली, पण तोवर शेरखानची पाठ जमिनीला टेकलेली। या 10 हमालांनी शेरखान आणि त्याच्या माणसांना तुंबळ मारहाण केली। या 10 जणांचा म्होरक्या होता मस्तान। त्याने एक फरक इथल्या हमालांना सांगितला होता, शेरखानकडे आपल्याला दाखवायला भीती आहे आणि आपल्याकडे त्याला हरवायला ताकद। हमालांनी मस्तानचं ऐकलं। मस्तान हिरो बनला, पण हमालांचं हिरो बनवून पोट भरणार नव्हतं। अस्तित्व, दरारा, प्रत्येक गोष्ट फक्त मुंबई डॉक्स पुरतीच मर्यादित राहणार होती। मस्तानला मोठा हात मारायचा होता। आपण गोदीतून उतरवलेला माल जर कस्टम्समधून गेलाच नाही तर त्यावर ड्युटी लावायचा प्रश्नच येत नाही, याची जाणीव मस्तानला झाली होती। त्यात हा माल थेट ज्याने आयात केला आहे त्याला पोचवला तर आपल्याला डबल नफा मिळू शकतो याचाही अंदाज त्याला होता। हजवरून येणारी लोक तेव्हा घड्याळ आणि रेडिओ ट्रान्झिस्टर सोबत आणायचे। मस्तान कस्टम्सला चुकवून तो माल रीतसर पोचवायचा। पारशी आणि मारवाडी व्यावसायिक हे त्याचं मेन गिराईक, पण यात पैसा फार नव्हता। तस्करीमध्ये वारे माप पैसा आहे ही गोष्ट ओळखलेली बखिया बंधूंनी। सुकुर नारायण बखिया आणि राज नारायण बखिया दोघंही गुजरातचे, पण मुंबईपासून दीव दमणच्या समुद्रावर यांचं राज्य चालायचं। त्यांच्या परवानगीशिवाय सोन्याची तस्करी करणं हे कुणालाही अशक्य होतं। मस्तान या दोघांकडे गेला। त्यांनी मस्तानमधली डेअरिंग ओळखली आणि त्याला काम दिलं। मस्तानकडे 2 गुण होते, प्रामाणिकपणा आणि हुशारी। बखिया बंधूंवर कस्टम्सची करडी नजर होती। त्यांचा माल येतो कुठून, जातो कुठे आणि तो कसा पकडायचा यासाठी ते ट्रॅप लावून बसलेले। तेव्हा मस्तानने बखिया बंधूंकडे 2 गाड्या पाठवल्या, दोन्ही वेगळ्या रस्त्यांनी। नेमकी त्यातली एक गाडी पोलिसांनी पकडली, पण त्यात फक्त साबण होते, सोनं दुसऱ्या गाडीत होतं। बखिया बंधूंना मस्तानची हुशारी आवडली। त्यांनी मस्तानला आपल्याकडेच काम दिलं। मस्तानने सगळी गणितं समजून घेतली। कोळसा उतरवणारा त्याचा हात आता सोन्यात खेळू लागला होता।
त्यानं पैसा चांगला कमवला होता, पण त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट कमवली होती हमालांची निष्ठा. तो त्यांच्यासाठी मस्तान भाई बनला होता. पण या मस्तान भाईला जसं झगमगाटाचं आकर्षण होतं, पैशांचा हव्यास होता, तसंच आणखी एका गोष्टीची हौस होती, इज्जत. मस्तानला 2 घटनांमधून मिळाली. मस्तानबद्दल एक किस्सा फार फेमस आहे. मस्तान एका माणसासोबत सोन्याच्या तस्करीचं काम करायचा. दोघांनी मिळून बराच माल उतरवला होता. हा माणूस होता शेख मोहम्मद अल घालिब. कोणी असंही सांगतं की या घालिबनेच मस्तानला सोन्याच्या तस्करीच्या धंद्यात आणलं होतं, तर कोणी क्रेडिट बखिया बंधूंना देतं. असो, तर घालिब आणि मस्तानने एकदा एक कन्साइनमेंट उतरवायची ठरवलं होतं. मोठी कन्साइनमेंट होती, त्यांनी उतरवली. पण भारत स्वतंत्र झाला होता, कस्टम्सचे नियम कडक झाले होते. घालिबला अटक झाली, 3 वर्ष त्यानं जेलमध्ये काढली. बाहेर आला तेव्हा कफल्लक झाला होता. अचानक मस्तानला भेटला, तेव्हा मस्तानने त्याचा जपून ठेवलेला माल परत दिला. तो माल म्हणजे सोन्याची बिस्किटं होती. त्याची त्या काळातली किंमत किमान 5 लाख होती. मस्तानच्या प्रामाणिकपणाने त्याला लॉंग टर्म पार्टनर मिळवून दिला आणि सोबतच इज्जतसुद्धा. पुढे जाऊन मस्तानने हजची यात्रा केली. त्याच्या नावाआधी हाजी लागलं आणि तो झाला हाजी मस्तान. दाऊद, छोटा शकील, करीम लाला, पठाण बंधू यांनी पण हजची यात्रा केली होती, पण त्यांनी नावाआधी कधीच हाजी लावलं नाही. ते काम मस्तानने केलं. त्याला इज्जत प्यारी होती. साधारण 1955ची गोष्ट आहे. मुंबई डॉक्सवर तस्करी करणाऱ्या अरबी लोकांनी मस्तानच्या हातात तस्करीची सगळी सूत्रं दिली. हाजी मस्तान सुद्धा पूर्ण ताकदीनं धंद्यात उतरला. सरकार अनेक गोष्टींवर बंदी आणत होतं. तस्करीसाठी अनेक गोष्टींचे पर्याय खुले होत होते. पैसा अमर्यादित होता. इलेक्ट्रॉनिक, सोनं, परफ्यूम सगळ्या धंद्यात मस्तान सेट झालेला. त्याचाच शब्द अंतिम होता, कश्ती लहरों से टकराएगी तोही किनारे नसीब होंगे, असं म्हणत मस्तानने पाया भक्कम केला. पण त्याचं स्वप्न मुंबई डॉक्सवर थांबणार नव्हतं. त्याला सगळी मुंबई हवी होती. 1955 याच वर्षी मस्तानने हे स्वप्न पाहिलं आणि याच वर्षी मस्तानच्या एका मित्राला मुलगा झाला. त्या मित्राचं नाव पोलीस कॉन्स्टेबल इब्राहिम कासकर आणि त्याच्या मुलाचं नाव दाऊद इब्राहिम कासकर. इब्राहिम कासकर सस्पेंड होता. मस्तान आणि त्याची चांगली मैत्री होती. मुळात मस्तानची मेन ताकद त्याचे मित्र हीच होती. मुंबई हवी असेल तर ती फक्त पैसा कमवून मिळणार नाही हे मस्तानला माहिती होतं. मुंबईवर कंट्रोल हवा होता, त्यासाठी माणसं हवी होती आणि ती माणसं यांनी हेरली. वरदाराजन मुदलियार आणि करीम लाला. वर्धाने तमिळ लोकांना धारावीमध्ये आणलं आणि धारावीला आपला गड बनवलं. इकडे करीम लालाचा मध्य मुंबईत प्रचंड दबदबा होता. या दोघांना आपल्यासोबत जोडून घेण्याचं काम हाजी मस्तानने केलं. त्याची आणि वर्धाची भेट जेलमध्ये झाली असंही सांगतात. प्रसिद्ध लेखक एस हुसेन जैदी यांनी लिहिलेल्या किस्स्यानुसार मुंबई डॉक्सवरून अँटेना चोरला म्हणून वर्धाला अटक झालेली. वर्धा लॉकअपमध्ये होता. आपले पोलिसांमधले कॉन्टॅक्ट्स वापरून मस्तान त्याला भेटायला गेला. वणक्कम थलाईवा असं म्हणत त्यानं वर्धाला हाक मारली आणि एक ऑफर दिली, किरकोळ चोऱ्यास सोड, सोन्याच्या धंद्यात ये. वर्धाने ऐकलं आणि 3 डॉनची तिकडी मुंबईवर राज्य करू लागली. हाजी मस्तानबद्दल एक गोष्ट कायम सांगितली जाते, त्याला विशेषणासारखी जोडलेली गोष्ट. मस्तान म्हणजे एकही गोळी न चालवणारा मुंबईचा डॉन. आता त्यात किती तथ्य आहे ते मस्तानलाच माहीत. पण मस्तानने गोळी चालवली नसली तरी मुंबई अंडरवर्ल्डच्या इतिहासातली पहिली सुपारी मस्ताननेच दिली होती. युसुफ पटेल हे नाव तेव्हा मुंबईच्या गुन्हेगारीत चर्चेत होतं. पण या युसुफ पटेलने आपल्याला दगा दिल्याची भावना मस्तानच्या मनात तयार झालेली. तेव्हा मस्तानने करीम लालाला त्याची सुपारी दिली, 10,000 रुपयांची सुपारी. लालाने पाकिस्तानमधून 2 पश्तून पठाणांना बोलवून हे काम दिलं आणि युसुफ पटेलवर गोळीबार झाला. मिनारा मशिदीच्या बाहेर झाला, रमजानच्या महिन्यात झाला, पण पटेल त्यातून वाचला. पुढं मस्तानने युसुफ पटेलसोबत दोस्ती केली. त्याचा फंडा सिंपल होता, ज्याने माझ्यासोबत दगा केला त्याला मेसेज द्यायचा, जो माझ्यासोबत येईल त्याच्यासोबत मैत्री करायची. जब दोस्त बना के काम हो सके दुश्मन क्यों बनाए. त्यानंतर हाजी मस्तानला थांबवणारं कोणीच नव्हतं. त्यानं मलबार हिल्ला बंगला घेतला, हिरव्या रंगाची फॅड घेतली, अंगात पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट, पांढरी चप्पल हा लुक ठेवला आणि त्यानंतर केला तो फक्त रुबाब. हाजी मस्तानने करीम लाला आणि वर्धा राजन या दोघांच्या ताकदीचा पुरेपूर फायदा घेतला आणि फक्त रिमोट कंट्रोल आपल्या हातात ठेवून त्याने बाकीच्या धंद्यात लक्ष घालायला सुरुवात केली. मधल्या काळात त्याचं मद्रासच्या सबिहा बी यांच्याशी लग्न झालं. या जोडप्याला 3 मुली झाल्या. मस्तानचं मुंबईवर कंट्रोल करण्याचं स्वप्न टप्प्यात आलं होतं. एका बाजूला करीम लाला आणि वर्धा राजन त्याचं साम्राज्य वाढवत होते, पण दुसऱ्या बाजूला दाऊदसुद्धा ताकदीने पुढे येत होता. जितके जास्त स्पर्धक तितकं आपलं स्वप्न आपल्यापासून लांब जाणार याचा अंदाज मस्तानला होता. त्यामुळं त्यानं ऑप्शन काढला मांडवलीचा.
ही मांडवली त्याच्याच बंगल्यावर झाली. मुंबईच्या कुठल्या भागात कोणाचं होल्ड असेल हे मस्तानने ठरवलं. सगळ्या गँग्सने त्याचं म्हणणं ऐकलं. मस्तान मुंबईचा सुलतान झाला. क्रॉफर्ड मार्केटच्या गल्लीत सायकलचं पंक्चर काढताना त्याला जे चाक फिरवायचं होतं ते त्यानं फिरवलं होतं. नशिबाचं चाक. 1975 मध्ये एक पिक्चर आला, दीवार. बच्चनचा पिक्चर, फुल राडा. यात बच्चन हमाल दाखवलाय. त्या काळी अशी बरीच चर्चा झाली की बच्चनचं कॅरेक्टर हाजी मस्तानवरून सुचलं होतं. मस्तानच्या दत्तक मुलाने सुद्धा दावा केला होता की जेव्हा दीवार पिक्चर बनत होता तेव्हा बच्चन आमच्या घरी यायचा. मुळात मस्तानच्या बंगल्यावर फिल्मस्टारची ये जा असते ही चर्चा सगळ्या मुंबईत व्हायची. आता ही ये जा खरंच होती का आणि असलीच तरी ती कशासाठी होती हे उघड उघड कधीच पुढे आले नाही. पण हाजी मस्तान बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेत रमला होता. यामागे एक कारण सुद्धा होतं. शहाजहां बेगम, सेम टू सेम मधुबाला सारखी दिसणारी हिरोईन. मस्तान तिच्या प्रेमात पडला. तिच्यासाठी तो एवढा येडा झाला की तिच्याशी लग्न केलं. तीच हिरोईन असेल या अटीवर पिक्चरला पैसा लावला. पण त्याचे हे पिक्चर फार चालले नाहीत किंवा कित्येक पिक्चर पब्लिश झालेच नाहीत. मस्तानचा त्याच्या पैशांचा वापर करून घेण्यात आला ही चर्चा मात्र अनेकदा झाली. शहाजहां बेगमचं मस्तानशी लग्न केल्यावरचं नाव झालं सोना मस्तान. तिचीच मुलगी हसीन मिर्झा, जिचे न्याय मागतानाचे व्हिडिओज सध्या व्हायरल होत आहेत. असो, या चमचमत्या दुनियेत मस्तान फार काळ टिकला नाही. पण ही दुनिया आपल्या पैशांभोवती आणि पर्यायाने आपल्या भोवती फिरत राहील याची काळजी मात्र त्यांनी घेतली. युसुफ पटेलची सुपारी दिल्याच्या प्रकरणात हाजी मस्तानला जेल झाली होती. पण त्यानंतर त्याने जेलपासून लांब राहणं जमवलं. एकतर त्या काळात त्याने कित्येक पोलीस मॅनेज केल्याची चर्चा व्हायची. जो पोलीस मॅनेज होणार नाही त्याची ट्रान्सफर करण्या इतपत कॉन्टॅक्ट त्याचे होतेच. 1974 साली पोलिसांनी त्याला अटक केली. पण त्याला लॉकअपमध्ये ठेवलं नाही. त्याला कोल्हापूरला एका आलिशान बंगल्यात ठेवलं. तिथे तो त्याच पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट आणि पांढरी चप्पल या अवतारात होता. पोलीस सुद्धा मस्तानला इज्जत द्यायचे, कारण हप्ता तगडा जायचा. हाजी मस्तान पहिला व्हाईट कॉलर गुंड होता, अगदी शब्दशः. पण मस्तानच्या आयुष्यात परत एकदा जेल आली. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींच्या सरकारने त्या काळात गुंडांना वेचून वेचून तुरुंगात टाकलं. मस्तान सुद्धा त्यातून सुटला नाही. जवळपास 18 महिने तो तुरुंगात होता. तिथे त्याची भेट झाली ज्येष्ठ नेते जयप्रकाश नारायण यांच्यासोबत. जेपींच्या सोबत बोलून त्यांचे विचार जाणून घेऊन मस्तानच्या आयुष्यात बराच फरक पडला. त्यात जनता पार्टी सुद्धा मस्तानच्या प्रभावात आली. त्यांनाही किंग मेकरची गरज होतीच. त्यामुळे जेव्हा जनता पार्टीचं सरकार आलं तेव्हा मस्तानचं नाव राजकीय कैद्यांच्या यादीत आलं आणि त्याची सुटका झाली. जेव्हा जेपी आजारी होते तेव्हा मस्तानने एक मोठा इव्हेंट भरवला मुंबईत. त्याच्या सकट झाडून सगळे तस्कर हजर झाले आणि सगळ्यांनी शपथ घेतली, आजपासून आम्ही तस्करी सोडली. एकूण 80 जण अशी घोषणा करत असल्याची बातमी इंटरनॅशनल मीडियात गाजली. अर्थात हा पॉलिटिकल इव्हेंट होता. 30 एप्रिल 1977ला झालेला हा इव्हेंट ही तर फक्त सुरुवात होती मस्तानच्या राजकीय एंट्रीची. 1981 मध्ये हाजी मस्तानने स्वतःचा राजकीय पक्ष काढला, दलित मुस्लिम सुरक्षा महासंघ असं या पक्षाचं नाव. दलित नेते जोगेंद्र कवाडे यांच्याकडे पक्षाचं संस्थापक अध्यक्षपद होतं, तर हाजी मस्तान हा सहसंस्थापक होता. त्यांच्या पक्षाने लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुका लढवल्या. फक्त मुंबईमध्येच नाही तर त्या काळचं मद्रास, कोलकाता इथल्या निवडणुकीत सुद्धा उमेदवार दिले. सगळ्यात मोठी ताकद म्हणजे कवाडे आणि मस्तान यांच्यासोबत या पक्षाचा आणखी एक चेहरा होता, तो म्हणजे दिलीप कुमार. स्वतः दिलीप कुमारने यांच्या पक्षाचा जोरदार प्रचार केला आणि या पक्षाला एक सीट सुद्धा जिंकता आली नाही. मस्तानने पिक्चरचा धंदा जसं मन आणि पैसा लावून करायचं ठरवलं होतं तसंच त्यानं राजकारणातही मन आणि पैसा दोन्ही लावलं. त्याच्यामुळेच निवडणुकीत प्रचारात पैसा वाटायची सुरुवात झाली असं बोललं जातं. हाजी मस्तान त्याच्या दिलदारपणासाठी फेमस होता. लोकांना सहज पैसे वाटायचा, जनता दरबार भरवून पैसे द्यायचा. त्याच्या घराच्या बाहेर अन्न मिळवण्यासाठी लोकांची रांग लागायची. पण हा फंडा राजकारणात कामी आला नाही. पण त्याच्यामुळेच 1984च्या लोकसभेत संभाजीनगरमध्ये काँग्रेसचा उमेदवार पडला होता. कारण मुस्लिम मतांचं विभाजन झालं, हिंदू मतं एक गठ्ठा फिरली. पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे मस्तानच्या क्रेजमुळे त्याच्या उमेदवाराला 40,000 मतं मिळाली होती. तरीसुद्धा राजकारणात मस्तान फार काळ टिकला नाही. त्यानं तस्करी सोडली असली तरी पूर्ण लक्ष बिल्डर लाईनमध्ये लावलं होतं. अरुण गवळीला जसा जागांचा भाव समजला होता तसाच तो हाजी मस्तानला सुद्धा समजला होता. त्यानं रिअल इस्टेटमध्ये आपला जम बसवला आणि मजबूत पैसा छापला, अर्थात डोका आणि दहशतीच्या जोरावर. पण त्याची दहशत कमी झाल्याची आणि मुंबईवर राज्य करणाऱ्या सुलतानच्या दहशतीचा अंक संपला याची जाणीव त्याला करून दिली त्याच्या मित्राच्या मुलानं.
मित्राचा मुलगा ज्या वर्षी जन्माला आला होता त्याच वर्षी मस्तानची सत्ता सुरू झाली होती, पण हाच मित्राचा मुलगा मस्तानच्या अस्तालाही कारणीभूत ठरला. मित्राचा मुलगा अर्थातच दाऊद इब्राहिम कासकर. झालं असं की आमिरजादा, आलमबेग आणि दाऊद यांच्यातला वाद वाढला होता. मुंबईच्या रस्त्यांवर गँगवॉर सुरू झालेलं. हाजी मस्तानने मध्यस्थी करत मांडवली केली. दोन्ही टोळ्यांनी शपथ घेतली. मस्तान आपल्या सोफ्यात पाठ टेकून बसलाच होता, पण दुसऱ्याच दिवशी दोन्ही टोळ्यांनी गँगवॉरला पुन्हा सुरुवात केली. मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये मस्तानचा शब्द आता अंतिम नाहीये या गोष्टीची ती जाणीव होती. त्यानंतर मात्र मस्तान साईडलाईन झाला. त्यानं बराच वेळ आपल्या कुटुंबाला द्यायला सुरुवात केली. सगळ्या फॅमिलीला घेऊन तो तमिळनाडूला त्याच्या गावाला सुद्धा गेला, ते सुद्धा ट्रेनने. तेव्हा या सगळ्या प्रवासात तो लहान मुलासारखा खिडकीतून बाहेर बघत होता, असं त्याच्या मुलीने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं. वरदाराजनचा मृत्यू झाला तेव्हा चेन्नईवरून मस्तानने त्याचं पार्थिव चार्टर्ड प्लेनने मुंबईत आणल्याची बरीच चर्चा झाली होती. पण 1994 मध्ये मस्तानचा मृत्यू झाला तेव्हा त्याची फार चर्चा झाली नाही. हां, पण मस्तान सुलतान मिर्झा म्हणून बॉलिवूडचा फेवरेट मात्र बनून राहिला. त्याच्या भोवतीचं वलय कायम राहिलं. तो आत्तापर्यंत पिक्चरमुळे चर्चेत येत होता, पण आता त्याची चर्चा हसीन मिर्झामुळे होतीये. हसीन मिर्झा साधारण 2016 पासून वारसा हक्कासाठी न्यायालयीन लढाई लढतीये. सोना मस्तानने हसीन ही हाजी मस्तानची मुलगी नाही असं वक्तव्य केल्यानं तिच्या अडचणी वाढल्या आहेत. पण आता तिने न्याय मिळण्याची मागणी केली आणि ती चर्चेत आली. अर्थात ती न्याय देण्याचा व्हिडिओ सुद्धा आलिशान फ्लॅटमधूनच केला होता. त्यामुळं मुंबईच्या पहिल्या डॉनची मुलगी रस्त्यावर आलेली नाही हे तेवढं खरं. काही जण मस्तानला डॉन नाही तर तस्कर म्हणतात. कुणाच्या मते तो गँगस्टर नव्हता तर मसिया होता. मस्तानने कधी गोळी चालवली नाही असं म्हणत त्याचं कौतुक करतात. पण पहिली सुपारी देऊन अंडरवर्ल्डमध्ये सुपारी कल्चर आणायचं काम मस्ताननेच केलं आणि पैसे वाटून इलेक्शन मारता येतं या आयडिया देण्याचं क्रेडिट सुद्धा काही अंशी हाजी मस्तानलाच जातं. बाकी हे काय मस्तानचं ग्लोरिफिकेशन नाही, कारण डॉन नसला तरी तो तस्कर होता. रेकॉर्डमध्ये त्याची नोंद गुन्हेगार अशीच राहील. पण अर्थात आपल्या व्हाईट कॉलरला डाग पडू न देणं त्यानं जमवलं. सायकलच्या दुकानात हात काळे झाले, डॉक्सवर कोळसा उचलताना हात काळे झाले म्हणून असेल, पण कधी हिरवी फॅट तर कधी मर्सिडीज चालवणाऱ्या, 555 सिगरेट ओढणाऱ्या, डिझायनर पांढरे सूट्स घालणाऱ्या हाजी मस्तानने काळा रंग आपल्यापासून लांब ठेवला. अर्थात तो कपड्यांपासून लांब राहिला. पण मैं उन चीज़ों की स्मगलिंग करता हूँ जिनकी इजाज़त सरकार नहीं देती, उन चीज़ों की नहीं जिनकी इजाज़त जमीर नहीं देता. हा डायलॉग ऐकायला चांगला वाटत असला तरी मस्तानच्या धंद्याचा रंग काळाच होता हे विसरून चालत नाही. पिक्चर प्रतिमा उभी करतात पण सत्य बदलत नाहीत.